एव्हरीवन, वेलकम टू सी अकॅडमी ऑफ सायन्स करा. आज आपण 12 मधील सेकंड चॅप्टर आहे. चॅप्टरचं नाव आहे आपल्याला बघायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. हा होल सिलेबस मधला सर्वात जास्त इंटरेस्टिंग हा चॅप्टर आहे, जो इझिली समजतो आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला काय भेटतो, थेरी पार्ट हा भेटतो. फॉर्म्युले खूप ठिकाणी आपल्याला काय भेटतात, रिपीट होतात. ठीक आहे. आता हा चॅप्टर काय आहे तो पहिल्यांदा बघू आपण. आपल्याला बघायचं काय इथं, तर मेकॅनिकल प्रॉपर्टी बघायची. आता प्रॉपर्टी कुणाच्या आहेत, तर या फ्लुइडच्या आहेत. फर्स्ट आपण व्हॉट इज इन बाय फ्लुइड. फ्लुइड याचा मिनिंग असतो द सबस्टन्स विच कॅन बी फ्लो. म्हणजे जो सबस्टन्स फ्लो होऊ शकतो त्याला काय म्हटलं जातं, फ्लुइड म्हटलं जातं. मग आता फ्लो होणारा सबस्टन्स आपल्या डोळ्यासमोर काय येतात डेली लाईफ मध्ये, तर आपल्याला दोन सबस्टन्स आपल्याला येतात. एक तर लिक्विड फ्लो होऊ शकतं किंवा गॅसेस फ्लो होऊ शकतात, हे आपल्याला माहिती आहे. मग लक्षात ठेवा, जे आपण फ्लुइड म्हणतो त्या कन्सिडर करताना आपल्याला दोन गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत, लिक्विड अँड गॅसेस. बरोबर. गॅस इथून तिथं कुठेही जाऊ शकतो, लिक्विड इथून तिथं कुठेही जाऊ शकतं. आता हे लिक्विड आणि गॅसेस ह्याच्या आपल्याला प्रॉपर्टी बघावे लागतात. आता प्रॉपर्टी आपण कुठल्या प्रॉपर्टी बघणार आहोत, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी. अशा दोन प्रॉपर्टी बघणार आहोत. ज्या आपण डायमेन्शन्स बघितलं होतं त्या आपल्याला विस्कॉसिटी हा वर्ड सारखा यायचा, किंवा राईट द डायमेन्शन ऑफ सरफेस हा पॉईंट असा का तुम्हाला यायचा. काही ठिकाणी तुम्हाला 11th मध्ये केमिस्ट्रीमध्ये सरफेस टेन्शन हा तुम्हाला पॉईंट झालेला असेल. आता इथे आपण बघायचं की एक्झॅक्टली काय जो डीप मध्ये पॉईंट आहे तो आपल्या लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी. आता जो ज्यावेळी ते चालू होईल तेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला ते करेन. ठीक आहे. आता सध्या आपल्याला काय बघायचं आहे की फ्लुइड. आता ही कॉमनली आपल्याला बघायचं आहे की फ्लुइड कशाला म्हटलं जातं आणि फ्लुइडची प्रॉपर्टी काय असतं, फ्लुइड कसं बिहेव करतं. जनरली फ्लुइड याचा आता आपण सपोज घेतला गॅस घेतला किंवा वॉटर घेतलं, बरोबर, किंवा लिक्विड घेतलं. गॅस आणि लिक्विड ज्याच्यामध्ये आपण ओतणार, ज्याच्यामध्ये आपण ठेवणार, तो काय करतो, त्याचा व्हॉल्यूम ऑक्युपाईज करतो. बरोबर. सपोज गॅस हा एखाद्या क्यूब मध्ये ठेवला, लिक्विड एखाद्या क्यूब मध्ये ठेवलं, किंवा गॅस एखाद्या बलून मध्ये ठेवला. बलून आपला शेप काय असणार, स्फेरिकल शेप असेल. बरोबर. तो एखाद्या क्यूब मध्ये ठेवला, आपलं काय भेटतं, क्यूबचं शेप होतं. प्रत्येक मला एक्झाम्पल सांगतो की अमोनिया गॅस घेतला, एखाद्या बॉक्स मधून आणला, एखाद्या बॉल मधून आणला आणि तिथे कोपऱ्यामध्ये सोडला, तो काय होणार, इझिली स्प्रेड इन अ रूम. तो काय होतो, इझिली स्प्रेड होऊ शकतं. बरोबर. त्याच पद्धतीने आपण काय होतं, वॉटर एखाद्या पॉईंट ओतलं, एकाच ठिकाणी थांबतं का, ते काय होतं, इट कॅन बी स्प्रेड. ते काय होतं, पसरण्याचा प्रयत्न करतं, जेवढं त्याला शक्य आहे तेवढं. ठीक आहे. म्हणजेच काय लक्षात ठेवा, जेव्हा एखादं लिक्विड आपण एखाद्या ठिकाणी ठेवतो याचा अर्थ त्याच्यावरती आपण एक्सटर्नली फोर्स लावतो. मग तो जो फोर्स असेल त्या पद्धतीने तो काय करतो, बिहेव करतो. म्हणजे काय करतो, ती बॉडी त्या पद्धतीने काय होते, डिफॉर्म होते. म्हणजे एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये होऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एका स्पेरिकल भांड्यामधून लिक्विड आणलं आणि एखाद्या क्यूब मध्ये ओतलं, एखाद्या क्यूब मध्ये म्हणजे एखाद्या चौकोनामध्ये ओतलं, तर ते काय होतं, त्या स्पिअरिकलचा शेप आहे त्यामध्ये राहतो का, तो काय होतो, इट कॅन बी कन्वर्ट इन टू द वन फॉर्म टू द अनदर फॉर्म. हे कशामुळे घडतं, हे डिफॉर्मिंग फोर्समुळे घडतं. त्याच्या पुढे आता त्याच्यामध्ये महत्वाचे पार्ट कुठले कुठले असतात ते तुम्हाला माहित पाहिजे, जे तुम्हाला लिहिता येतील. એટલે तुम्हाला काही पॉईंट लिहिले आहेत मी बा. पहिला पॉईंट बघू आपण त्यामधला. पहिला पॉईंट आहे द फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. म्हणजे फ्लुइड काय असते, प्रकार सबस्टन्स, ते काय होतं, तो डिफॉर्म होऊ शकतो. जसं आपण ठेवू त्या पद्धतीने होऊ शकतो, डिफॉर्मेशन त्याचं प्रोड्यूस होऊ शकतं. त्याच्या पुढे आता त्या फ्लुइडचे वेगवेगळे काय असतात, फेज असतात किंवा त्याचे स्टेट असतात. फॉर एक्झाम्पल, कुठल्या लिक्विड मध्ये असू शकतो, गॅस किंवा आपण तो प्लाझ्मा मध्ये असू शकतो. बरोबर. म्हणजे हा वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याला ठेवू शकतो, फॉर्म मध्ये आपला असू शकतो. ठीक आहे. त्याच्या पुढे गेलो आपण तर एक पार्ट नवीन तुम्हाला ऐकायला भेटेल. म्हणजे याच्या आधी तुम्हाला कुठं होता, तर फर्स्ट चॅप्टर मध्ये होता 11च्या, पण तो इझिली कळाला नसेल की काय होता. तर पार्टचं नाव होतं बा द शियर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. शियर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज झिरो. बरोबर. शियर मॉड्युलस याचा मिनिंग लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड ऍज द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आणि त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट मध्ये लक्षात ठेवा, जे आपण यंग्स मॉड्युलस बघितला, बल्क मॉड्युलस बघितला, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा पार्ट बघितला. बरोबर. यंग्स मॉड्युलस काय मोजतो, बल्क मॉड्युलस काय मोजतो आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा पार्ट काय मोजतो हे तुम्हाला माहित पाहिजे. इट मेजर द अपोजिट. इट मेजर द अपोजिट. आता ज्या मी यंग्स मॉड्युलस म्हणतो त्या माझी काय बदलते, माझी काय होते, लेंथ बदलते. बरोबर. ज्या मी बल्क म्हणतो त्या माझं काय होतं, माझा व्हॉल्यूम चेंज होतो. बरोबर. आणि ज्या वेळेला
मी शियर म्हणतो किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणतो, त्यावेळी मला काय बदलतो लक्षात ठेवा, शेप बदलतो. महत्वाचा पार्ट, ज्यावेळी एखाद्या बॉडीला सपोज मी एखादा पेन घेतला, त्याच्यावरती फोर्स लावला, तर बॉडी इझिली अशी मूव्ह होते का, इझिली तिची लेंथ वाढते का, तर नाही. इनिशियल काय घडतं, ह्या बॉडीमध्ये एक अपोजिंग फोर्स असतो. तो कुठला फोर्स लक्षात ठेवा, जो बॉडीच्या जी स्टेट बदलते त्या स्टेट बदल काय करतो, अपोज करतो. बरोबर. मग तो अपोज म्हणजेच काय असं लक्षात ठेवा. तो अपोज कशा फॉर्म मध्ये मोजतो, त्याला आपण म्हणतो यंग्स मॉड्युलस म्हणलं जातं. आपण त्याला म्हणतो काय ठिकाणी बघा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, बरोबर, त्याच्या आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असं म्हटलं जातं. बरोबर. त्याप्रमाणे व्हॉल्यूम ज्यावेळी आपण बल्क मॉड्युलस म्हणतो, याचा अर्थ बल्क मॉड्युलस काय मोजतो, टू मेजर द अपोजिशन इन चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे काय करतो, तो व्हॉल्यूम बदलत असेल त्याला काय करतो, अपोज करतो. तो अपोज त्यामध्ये असतो, त्याला काय असतो, बल्क मॉड्युलस असतो. अँड इन केस ऑफ शियर मॉड्युलस ऑर इन केस ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, लक्षात ठेवा. आता मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचा मिनिंग काय असतो, इट अपोजिस द चेंज इन शेप. तो जर अपोज करत असेल, तो जो अपोजिशन असतो त्याला म्हटलं जातं शियर मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हटलं जातं. बट इन केस ऑफ फ्लुइड अँड गॅसेस, फ्लुइड अँड गॅस हे त्याच्या सपोज त्याचा शेप बदलत असेल त्याला अपोज करत नाही. सो वी कॅन राईट द शियर मॉड्युलस ऑफ फ्लुइड इज 0. काय असतो, फ्लुइडचा शियर मॉड्युलस काय असतो, लक्षात ठेवा, 0 असतो. हा पार्ट एमसीक्यू ला हा विचारला जातो, त्यामुळे तुम्हाला हे प्रॉपरली माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्या पुढे आता फ्लुइडच्या प्रॉपर्टी असतात. फ्लुइड दोन टाईपचे असतात, एक आयडियल फ्लुइड आहे आणि जनरली जे आपण युज करतो ते एक नॉर्मल फ्लुइड आहे. बरोबर. आता आयडियल फ्लुइडचं एक स्टँडर्ड सांगितलेलं. आयडियल फ्लुइड कसं असतं, आयडियल फ्लुइड मध्ये लक्षात ठेवा, इट इज अ इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे ते फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. जसं आपण बलून कॉम्प्रेस करू शकतो तसं ते फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही. त्याची डेन्सिटी काय असते, द डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. बरोबर. त्यामुळे सेकंड पाण्याचं लक्षात ठेवा, दिस फ्लो इज इरोटेशनल, म्हणजे जसं आपलं पाणी उलटसुलट वाहू शकतं, पाणी आपलं उलटसुलट, सपोज नदीला पूर आला, ते काय होऊ शकतं, लक्षात ठेवा, उलटसुलट पाणी कुठल्या दिशेने ते मूव्ह होऊ शकतं, त्याची काय वेगवेगळे असते. बट इन केस ऑफ स्टँडर्ड, इन केस ऑफ आयडियल फ्लुइड, इट कॅनॉट बी पॉसिबल. बरोबर. तो रोटेशन नसतो, तो काय असतो, एकाच फ्लो न चाललेला असतो. त्याच्या पुढं इट इज नॉन विस्कस. नॉन विस्कसचा मिनिंग असतो, ज्यावेळी आपण लिक्विड कन्सिडर करतो तर लिक्विड मध्ये काय असतं, डिफरंट नंबर ऑफ लेअर असतात. बरोबर. आपल्याला हे कुठे बघायला भेटलं, आपल्याला विस्कॉसिटीच्या पार्ट मध्ये बघायला भेटणार आहे. पण त्या लेअर मध्ये काय असतो, दोन्हीमध्ये अपोज असतो, एकमेकाला काय करतात, अपोज करतात. त्याच्यामध्ये जो फोर्स क्रिएट होतो, अपोजिंग फोर्स किंवा त्याला फ्रिक्शनल फोर्स म्हणतात, त्यालाच काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज द विस्कस फोर्स. मग इन केस ऑफ स्टँडर्ड, इन केस ऑफ आयडियल फ्लुइड, त्याच्यामध्ये विस्कॉसिटी ही नसते. बरोबर. त्याच्यामध्ये विस्कॉसिटी ही नसते. त्याच्या पुढे गेलो, इट्स फ्लो इज स्टेडी, म्हणजे लक्षात ठेवा, सपोज नदीचं पात्र आहे, नदीमध्ये पाण्याचे फ्लो होते. जर हे आयडियल फ्लुइड असेल तर लक्षात ठेवा, नदीमध्ये जेवढे मोलिक्युल आहे त्या सगळ्यांचे डायरेक्शन काय असेल, सेम असेल. इथं रोटेशन लक्षात ठेवा. आणि all the particle are moving with the constant velocity. जर त्या लिक्विड मधले, सपोज त्या गॅस मधले एक आणि एक पार्टिकल तुमचं काय होतं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल तर त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द स्टेडी फ्लो. आता हे एक प्रकारचं स्टँडर्ड आहे. आता ऍक्च्युअली सपोज आपण नदीचं पाणी बघितलं, ते काय होतं, ते कसं मूव्ह होऊ शकतं. बरोबर. उन्हात काय असते, संत गतीनं आपल्या असते, काय असं कसं मूव्ह ते होऊ शकतं. बरोबर. ते पाणी म्हणजे ते आपल्या लक्षात स्टँडर्ड फ्लुइड हे नाही. हा स्टँडर्ड काय, एक आयडियल फ्लुइडचं लक्षात ठेव काय, ते वेगळं आहे. आता जनरली जे आपण बघतो त्याच्या प्रॉपर्टी काय असतात, तर पहिली प्रॉपर्टी बघा, दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन. म्हणजे जे फ्लुइड आहे, म्हणजे आपलं लिक्विड असेल, गॅस असेल, ते अपोज करत नाही कशाला, डिफॉर्मेशन. म्हणजे आपल्याला त्याचं कन्व्हर्जन एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये इझिली करता येतं. त्यामुळे तो काय कुठलाही चेंज करत नाही. आणि ते जे डिफॉर्मेशन असतं ते काय असतं, त्या वेळेसाठी ते परमनंटली असतं. बरोबर. म्हणजे लिक्विड सपोज आपण दुधाचा ग्लास घेतला, तो एखाद्या भांड्यामध्ये ओतला, बरोबर, एखाद्या ताटामध्ये ओतला, एखाद्या डिश मध्ये ओतला, तो काय करतो, त्याचा व्हॉल्यूम ऑक्युपाय करण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. तो जो पण तिथं आहे तो पण त्याच व्हॉल्यूम मध्ये होतो. असं होत नाही की 5 मिनिट तसं घालून पुन्हा ह्या त्या सिलेंड्रिकल शेप मध्ये आला किंवा ह्या स्फेरिकल शेप मध्ये आला, असं कुठेही घडत नाही. त्याच्या पुढे आहे, दे हॅव एबिलिटी टू फ्लो. बरोबर. म्हणजे फ्लुइड लक्षात ठेवते काय असतं, इझिली फ्लो होऊ शकतं. का फ्लो होऊ शकतं, इट हॅव एबिलिटी. बरोबर. त्याचे काय असते, एबिलिटी असते. कशी एबिलिटी त्याड असते, फ्लो होण्याची एबिलिटी असते. आणि त्याच्या पुढे आहे, दे हॅव एबिलिटी टू टेक शेप ऑफ कंटेनर. आता हा पार्ट तुमच्या ओळखीचा आहे. बरोबर.
एखाद्या भांड्यामध्ये सपोज आपण एखादी वस्तू ओतली किंवा एखादं लिक्विड ओतलं तर काय करतं, जे भांड्याचा शेप असेल तो काय करतो, आहे असा तो काय करतो, ऑक्युपाईज करतो. दीज आर द एबिलिटी अँड दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ नॉर्मल फ्लुइड. जे आपल्याला फ्लुइड असेल काय करतो आपण, ह्या काय आहेत प्रॉपर्टीज आहेत. हे झालं त्याचा इंट्रोडक्शन पार्ट. कुणाचा आपला तो फ्लुइडचा इंट्रोडक्शन पार्ट हा आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. त्या पार्टचं नाव आहे फ्लुइड ऍट रेस्ट. त्याला म्हटलं जातं हायड्रोस्टॅटिक म्हटलं जातं. आता हायड्रोस्टॅटिक वर्ड हा मेकॅनिकलच्या भाषेत हा युज केला जातो. बरोबर. हे तुम्हाला सिव्हिलला किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगला हा तुम्हाला शक्य जास्त वेळा युज केला जातो. तसं हा चॅप्टर आहे, हा सेम चॅप्टर मेकॅनिकलला सुद्धा असतो, सिव्हिलला सुद्धा असतो. बरोबर. डिप्लोमा डिग्रीला तुम्हाला हे पुन्हा रिपीट बघायला भेटतं. ठीक आहे. आता फ्लुइड ऍट रेस्ट म्हणजे काय, आता त्याची डेफिनेशन बनवलेली आहे. आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पुढे जे आहे ते अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ऍट रेस्ट. म्हणजे फ्लुइडच्या प्रॉपर्टी बघायच्या. म्हणजे काय लक्षात ठेवा, हायड्रोस्टॅटिक ब्रांच आहे. कोणाची ब्रांच आहे, फिजिक्सची ब्रांच आहे. विच डील्स विथ स्टडी ऑफ, त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, फ्लुइड इज ऍट रेस्ट. फ्लुइड एखाद्या ठिकाणी रेस्ट असेल त्याचा ह्याच्यामध्ये स्टडी केला जातो. ह्याच्यामध्ये एक पार्ट तुम्हाला सांगतो की तुम्हाला पुढे गेलं असं एक पार्ट येईल, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. पॅराडॉक्सचा मिनिंग काय असतो, आभासी. हायड्रोस्टॅटिकचा मिनिंग लक्षात काय असतो, लक्षात ठेवायचं फ्लुइड इज ऍट रेस्ट. बरोबर. हे काय आहे तुम्हाला ते सांगतो. आता हे ऑलरेडी सिलेबस ड्रॉप केलेलं आहे. प्लीज तुम्हाला ते डिस्क्रिप्शन सांगतो की काय आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. बरोबर. एक क्वेश्चन असा आहे तुम्हाला विचारतात की सपोज एखाद्या भांड्याचा शेप असा आहे, एका भांड्याचा शेप असा आहे आणि एका भांड्याचा शेप असा आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये लिक्विड भरलं, ह्याच्यामध्ये लिक्विड भरलं, ह्याच्यामध्ये लिक्विड भरलं. ठीक आहे. आणि इथे एक आता काय केलं आपण, एक कॉक काढला, इथे एक कॉक काढला आणि इथे एक कॉक काढला. तर ह्याची हाईट सेम आहे, ह्याची हाईट सेम आहे, ह्याची हाईट आहे. तिन्ही मला सांगा, सपोज याला मी ए म्हणतो, ह्याला मी बी म्हणतो, ह्याला मी सी म्हणतो. या तिन्ही पैकी कोणत्या भांड्यामध्ये प्रेशर जास्त असेल, ए मध्ये असेल, बी मध्ये असेल, सी मध्ये असेल, हे मला तुम्ही सांगायचं आहे. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे का, सी मध्ये. आता हे दिसताना काय वाटलं लक्षात ठेवा की सपोज बघितलं हे थोडं निमुळतं आहे, ह्याच्यामध्ये पाणी थोडं कमी बसते. हे आपलं एक्झॅक्ट सिलेंड्रिक शेप आहे, पण ह्याच्यापेक्षा हे थोडं मोठं वाटते. आता नॉर्मली आपल्या डोळ्यांना काय वाटलं की हे थोडं भांडं मोठं आहे, याचा तिथं काय असणार, प्रेशर हे ग्रेटर असेल. बरोबर. त्याच्या कमी कुठं असेल, इथं असेल. त्याच्या कमी कुठं असेल, इथं असेल. बरोबर. अशी का आपल्या डोळ्यासमोर कन्सेप्ट येते. पण ऍक्च्युअल मध्ये लक्षात ठेवा, सपोज मी इथे कॉक आहे, इथून कॉक मध्ये पाणी सोडलं, इथून पाणी सोडलं, इथून पाणी सोडलं, तर ह्या तिन्ही मधून जे बाहेर पडणारे पाणी आहे त्याचं प्रत्येकाचं प्रेशर काय असतं, हे इक्वल असतं. बरोबर. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणजे दिसताना तुम्हाला वाटेल की वेगवेगळ्या शेपमध्ये काय आपण काय लिक्विड फिलअप केलेलं आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या शेप मध्ये त्याचा त्या लक्षात ठेवा भांड्या मोठे दिसेल प्रेशर जास्त असतं, अशी कुठली कन्सेप्ट नाही. दिसताना आपल्याला दिसेल की भांड्या मोठ्या प्रेशर जास्त असेल, पण ऍक्च्युअली मध्ये असं नाही. का तर प्रेशर काही गोष्टी डिपेंड असतं, इट्स डिपेंड्स अपॉन द हाईट ऑफ लिक्विड. बरोबर. हाईट ऑफ लिक्विड, हाईट ऑफ लिक्विड. जर तिन्ही भांड्याची जर आपली काय असेल हाईट जर सेम असेल तर लक्षात ठेवा या तिन्ही मधून जे फ्लो होणार लिक्विड असेल त्या तिन्हीचही प्रेशर हे काय असतं, तिन्हीच प्रेशर हे आपलं सेमच असतं. सो इट इज कॉल्ड ॲज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हटलं जातं. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार. आता हे जे पॉइंट आहेत ह्या इयर्स साठी ड्रॉप केलेले पॉइंट आहेत. त्या पॉइंटचा कन्सेप्ट काय आहे ते कन्सेप्ट समजून घ्या, मग आपण पुढे जायचं आहे. बरोबर. एवढ्या सगळ्या कन्सेप्ट ह्या ड्रॉप केलेला आहे, तसं याच्यामध्ये एवढ्या डिफिकल्ट कन्सेप्ट याच्यामध्ये काय सुद्धा नाही. आता पहिली कन्सेप्ट बघा काय सांगितली तर प्रेशर. आता प्रेशर म्हणजे काय, एखादं सपोज माझा हात आहे. बरोबर. ह्याच्यावरती मी प्रेशर टाकलं, ह्याच्यावरती मी प्रेशर टाकलं. प्रेशर टाकतो म्हणजे एक्झॅक्टली काय करतो की ह्या बॉडीवरती मी एक प्रकारचा फोर्स अप्लाय करतो. आता फोर्स कशावरती अप्लाय करतो, ह्याच्या एरियावरती अप्लाय करतो. मग जनरली प्रेशरचा मिनिंग काय लिहितो किंवा प्रेशर आपण फॉर्म्युला काय लिहितो, तर प्रेशर इज इक्वल टू द फोर्स अपॉन एरिया, इट इज कॉल्ड ॲज द प्रेशर. बरोबर. प्रेशरचा आपण युनिट काय लिहितो, दॅट इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पास्कल. त्याला पास्कल सुद्धा किंवा पास्कल म्हटलं जातं. बरोबर. हे पास्कल सुद्धा दाखवलं जातं. ह्याच्या पुढे अजून दाखवायचं म्हटलं त्याचं युनिट बार मध्ये दाखवलं जातं.
1 bar is equal to 10 raised to 5 Pascal or 1 bar is equal to 10 raised to 5 Pascal or Newton per मीटर स्क्वेअर. ह्याला 1 बार असं म्हटलं जातं. हे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये येऊ शकतं. एखाद्या एक्झाम्पल सॉल्व्ह करता तुम्हाला हे पुढे येऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे. ह्याचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे, ह्याचं युनिट आपल्याला माहित आहे. आता प्रेशरचा मला लक्षात ठेवा काय असतो, फोर्स पर युनिट एरिया. हा ह्याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला सांगायची आहे. आता या पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे. आता हे बघायचं कोणाविषयी, हे आपल्याला बघायचं आहे फ्लुइड विषयी. फ्लुइड याचा आता आपण बघताना प्रेशर आपण गॅस मधलं बघितलेलं आहे, इथं आपण बघताना लिक्विड मधलं प्रेशर हे बघायचं आहे. आता नॉर्मली आपला फॉर्म्युला काय आहे, फोर्स पर युनिट एरिया. आता नेक्स्ट पॉइंट तुम्हाला येतो, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, म्हणजे लिक्विडच्या कॉलम मुळे येणारे प्रेशर. सपोज मी कन्सिडर करतो एखादा सिलेंडर घेतला आणि त्या सिलेंडर मध्ये मी लिक्विड फिलअप केलं. लिक्विड कुठ पण फिलअप केलं तर हे फिलअप करताना एच एवढ्या हाईट एवढं मी इथं लिक्विड ह्याच्यामध्ये फिलअप केलं. ठीक आहे. ह्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे ए आणि हा त्याचा बेस आहे. सपोज एखाद्या सिलेंडर मध्ये एखाद्या कंटेनर मध्ये लिक्विड फिलअप केलं तर त्याच्यामध्ये होणारं प्रेशर कुणामुळं, त्या लिक्विडच्या कॉलममुळं, त्याचा आपला फॉर्म्युला काढायचा आहे. ठीक आहे. आता सांगा सपोज आता ह्याच्यामध्ये लिक्विड आहे बरोबर, ह्याचं लिक्विडचं वेट कुठं जास्त ऍक्ट होईल तर मला वाटतं इथं डाऊनवर्डला ऍक्ट हे होणार आहे बरोबर. म्हणजे हे लिक्विड ह्याला डाऊनवर्ड ढकलण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचा ढकलण्याचा फोर्स काय असेल, एफ इज इक्वल टू एम जी असेल ना बरोबर. सपोज मी इथं उभा आहे, माझ्या बॉडीचं वेट कुठे ऍक्ट होतं, खाली डाऊनवर्डला ऍक्ट होतं बरोबर. तसंच एखाद्या सिलेंडर मध्ये सपोज आपण लिक्विड घेतलं तर त्याचं जे वेट असते काय होतं, डाऊनवर्डला ऍक्ट करतं. म्हणजे सपोज मी आता फ्लोअरवरती उभा बरोबर, माझी बॉडी खालच्या फ्लोअर करते, प्रेस करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे करते त्याच्यावरती फोर्स अप्लाय करण्याचा प्रयत्न करते. कशा अप्लाय करते, खालच्या एरियावरती. ठीक आहे. आपल्याला सांगितलं ह्या लिक्विड कॉलम क्रिएट होणार प्रेशर. आपला प्रेशर फॉर्म्युला काय आहे, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया बरोबर. मग इथं फोर्स म्हणजे काय, mg आहे. देन वी कॅन राईट P इज इक्वल टू mg बाय ए. mg बाय ए. But we know that density is equal to mass upon volume लिहिलं जातं. त्यानंतर mass is equal to काय लिहितो, density into volume. सपोज डेन्सिटी काय होती, एवढ्याची काय येतं, डेन्सिटी आहे. आणि ह्याचा आता व्हॉल्यूम. आता ह्याचा व्हॉल्यूम कसा काढायचा हे तुम्हाला माहित पाहिजे. एम इज इक्वल टू रो इंटू बरोबर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युलाचा काय असणार लक्षात ठेवा, हा सिलेंडर म्हटल्यानंतर ह्याचा एरिया इंटू हाईट, एरिया इंटू हाईट. दिस द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम. ही व्हॅल्यू घेतली मी तर पुट केली तुम्ही असू शकतो, पी इज इक्वल टू रो ए एच जी डिवाइड बाय ए. एकमेकाला कॅन्सल, मला भेटला पी रो एच जी किंवा एच रो जी दॅट इज इक्वल टू फॉर्म्युला भेटला पी इज इक्वल टू एच रो जी. आता पी म्हणजे काय, प्रेशर आहे. एच म्हणजे काय, हाईट आहे. रो म्हणजे काय आहे, डेन्सिटी आहे. जी म्हणजे काय आहे, माझा ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बरोबर. म्हणजे प्रेशर हे डिपेंड असतं ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण जर बघितलं, हाईट वरती, डेन्सिटी वरती आणि ग्रॅव्हिटी वरती बरोबर. हे आता हे खरं आहे का खोटं आहे हे थोडं चेक करू आपण. ठीक आहे. प्रेशर डिपेंड आहे हाईट वरती, डेन्सिटी वरती, ग्रॅव्हिटी वरती. ठीक आहे. आता ग्रॅव्हिटी डिपेंड आहे का, 100% डिपेंड आहे. डेन्सिटी डिपेंड आहे का, तर डेन्सिटी डिपेंड आहे. डेन्सिटीचं एक्झाम्पल सांगतो बरोबर. एखाद्या बिकेट मध्ये मर्क्युरी घ्या आणि एका बिकेट मध्ये वॉटर घ्या बरोबर. त्या दोन्हीपैकी हलकं कोण असेल तर मर्क्युरी. काय असेल, वॉटर. काय असेल तर सगळ्यात हलकं काय असेल तर वॉटर असेल. मर्क्युरी काय असतं, छोट्या बिकेट मध्ये घेतलं त्याचं काय असतं, वेट हे जास्त असतं का, डेन्सिटी ही जास्त असल्यामुळे. राहिला आता याचं फॅक्टर. एक एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. सपोज मी तुम्हाला डोक्यावरती घेतलं आणि तुम्हाला मी पायाखाली घेतलं. सपोज मी तुम्हाला डोक्यावरती घेतलं किंवा तुम्हाला पायाखाली घेतलं तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी प्रेशर हे जास्त जाणवेल, कोणत्या ठिकाणी प्रेशर हे जास्त जाणवेल. सपोज तुम्हाला पायाखाली घेतलं, सपोज मी पायाखाली घेतलं तर प्रेशर जास्त असेल का. सपोज तुम्हाला डोक्यावरती घेतलं, प्रेशर जास्त असेल का, तर प्रेशर कुठे जास्त असेल, ज्यावेळी मी तुम्हाला पायाखाली घेईल त्यावेळेला बरोबर. आणि सपोज डोक्यावरती घेतल्यानंतर काय असेल, इथं प्रेशर हे कमी असेल ना. तर महत्वाचा पाठ आहे का, जर मी तुम्हाला पायाखाली घेतलं प्रेशर हे जास्त आहे,
डोक्यावरती घेतलं तुमचं प्रेशर काय असेल तर कमी असेल. बरोबर. हे कसं काय? आता पहिला पार्ट इथं काय सांगतं इक्वेशन P इज इक्वल टू एच ρg, म्हणजे प्रेशर डिपेंड वरती आहे हाईट वरती. बरोबर. तुम्ही पायाखाली असेल तुमची हाईट काय असेल 0, आणि तुम्ही डोक्यावरती गेले तुमची हाईट काय असेल, माझी हाईट तुम्हाला हाईट असेल. बरोबर. तुमची पायाखालून वरती डोक्याकडे आला तुम्ही, तुमची हाईट वाढली कमी झाली, इथं वाढली. मग तुमची पायाकडून डोक्याकडे आल्यानंतर हाईट वाढली, पण तुम्ही जर बघायला गेला तुमचं काय आलं तर प्रेशर तुम्हाला काय जाणवते इथं कमी जाणवते. बरोबर. इथं प्रेशर माझ्या डोक्यावर काय असेल इथं काही असणार नाही. का? ज्या पायाखाली याचा अर्थ माझा पूर्णपणे बोजा तुमच्यावरती असेल, आणि ज्यावेळी तुम्हाला मी डोक्यावर घेणं तेव्हा काय करणार लक्षात ठेवा, तुमचा बोजा माझ्या डोक्यावरती असेल. बरोबर. तर महत्वाचा पार्ट, प्रेशर हे डिपेंड हाईट वरती आहे का, तर प्रेशर हे डिपेंड हाईट वरती नसतं. ह्याचा मिनिंग हाईट इथं नाही. द प्रेशर इज डिपेंड अपॉन द डेप्थ. ते काय असतं, डेप्थ असतं. लक्षात ठेवा. हा एच म्हणजे काय इथं आहे, डेप्थ हा त्याचा मिनिंग आहे. का ते सांगतो. जसं सपोज तुम्ही इथं माझ्या डोक्यावरती बसलेला आहात. बरोबर. आता डोक्यावरती असल्यानंतर तुम्हाला काय ते डेप्थ आहे का, 0 डेप्थ आहे. बरोबर. पण तुम्हाला इथून मी माझ्या पायाखाली घेतलं, तुमची डेप्थ किती होणार, माझी जेवढी हाईट तुमची काय होणार, डेप्थ होणार. बरोबर. जशी डेप्थ वाढत जाते तसं लक्षात तुमची काय होतं, प्रेशर हे जास्त असतं. प्रेशर हे जास्त असतं. सो प्रेशर डिपेंड्स अपॉन द डेप्थ, डेन्सिटी अँड ग्रॅव्हिटी. खूप ठिकाणी तुम्ही जर बघितलं असं प्रेशर फॉर्म्युला असा असतो, P इज इक्वल टू डी रो जी असं दाखवलं जातं. बरोबर. P म्हणजे काय असतो, डेप्थ. रो म्हणजे तुमची काय असते, डेन्सिटी असते. जी म्हणजे तुमची काय असते, ग्रॅव्हिटी असते. आता तुम्ही म्हणा सर तुम्ही डेप्थ म्हणलाय, तुमची डेप्थ वर तुमची काय प्रेशर वाढतं, असं कुठं बघितलं आहे का, तर तुम्हाला बघायला एक्झाम्पल सांगतो. बरोबर. पण ते प्रॅक्टिकली करून बघा, फक्त थोडासा मार्क खाऊ नका, एवढंच करा. फक्त एक्झाम्पल काय करायचं. ठीक आहे. एक एक्झाम्पल असं आहे, साधं सिंपल. तुमच्यासाठी बाथरूम असेल, बाथरूमच्या वरती सिंटेक्सची टाकी आहे. बरोबर. काय करायचं, जायचं गपचूप वरती टेरेसवरती जायचं, आणि ह्या सिंटेक्सच्या टाकीला होल पाडायचे. बरोबर. पण किती होल पाडायचे हे सांगतो. इथून एक होल पाडा, 1 2 3 आणि 4. ठीक आहे. याला म्हणतो मी फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. या सिंटेक्स मध्ये पाणी आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड पर त्याला होल पाडले. तर पहिला क्वेश्चन असा आहे की त्यापैकी कुठल्या होल मधून जास्त प्रेशरनं पाणी बाहेर पडेल. 4 नंबरच्या, 3 नंबरच्या, 2 नंबरच्या, 1 नंबरच्या, 1 नंबरच्या, 2 नंबरच्या, 3 नंबरच्या, 4 नंबरच्या. तर ह्याचा आन्सर आहे ह्यापैकी कोणत्या होल मधनं जास्त पाणी प्रेशरनं बाहेर पडेल, तर ते जे होल आहे ते होल आहे फर्स्ट नंबर. बरोबर. हे काय होणार, इथं जास्त प्रेशरनं पाणी बाहेर पडेल. बरोबर. सेकंड मध्ये काय होणार, थोडंसं कमी प्रेशरनं पाणी बाहेर पडेल. थर्ड मध्ये काय होणार, थोडंसं कमी प्रेशरनं पाणी बाहेर पडेल. फोर्थ मध्ये काय होणार, थोडंसं कमी प्रेशरनं पाणी हे बाहेर पडणार. बरोबर. हे असं का घडतं तर लक्षात ठेवा. ह्याची डेप्थ आहे H1. बरोबर. ह्याची डेप्थ आहे H2. बरोबर. ह्याची डेप्थ आहे H3. ह्याची डेप्थ आहे H4. बरोबर. डेप्थ ही वरून खाली काउंट केली जाते. बरोबर. भले मी दाखवताना त्याला H दाखवलं असलं तर ते काउंट करताना खालून वरती काउंट करायचं नसतं. बरोबर. हे तुम्ही प्रॅक्टिकली करून बघा, तुम्हाला खूप काय भेटेल, प्रसाद सुद्धा भेटेल, आणि तुम्हाला याचं सोल्युशन तुम्हाला इथं भेटेल. का, द प्रेशर इज डिपेंड्स अपॉन, ते कसं डिपेंड तुम्हाला कळालं, इट्स डिपेंड्स अपॉन द डेप्थ, डेन्सिटी अँड एक्सेलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता एक अजून एक कॉमन एक्झाम्पल आहे. तुम्ही खूप ठिकाणी पिकनिकला गेला, खूप ठिकाणी बघितलं असेल. सपोज डॅम वरती गेला, एखाद्या धरणावरती गेला, तर मला सांगा धरणाची वॉल कशी असते, धरणाची जी भिंत असते ज्याच्यात आपण चालतो, त्या भिंत शेप आता तुम्हाला मी 2 ऑप्शन दाखवतो. त्या डॅमचा, जर डॅमचा कधी बघितला असेल तर जन्माला आल्यापासून ही एक डॅमची वॉल आहे आणि ही एक डॅमची वॉल आहे. तर ह्यापैकी कोणती डॅमची वॉल असते, ही वॉल असते वरून पासून खालूपर्यंत एकच शेप असतो, का ही वॉल असते वरून थोडी तुम्हाला दिसते छोटी दिसते पण खाली काय असते, मोठी मोठी झालेली असते. तर ह्यापैकी लक्षात ठेवा कोणती वॉल असते,
ही अशी वॉल कधीच नसते आणि अशी वॉल जर केली तर दुसऱ्या दिवशी धरण फुटेल आणि ते बाहेर पडेल. बरोबर, पाणी बाहेर पडेल, आपण सुद्धा काय होणार त्यामधून वाहून जाऊ शकतो. तर वॉल कशी असते की अशी वॉल असते. बरोबर, त्याच्या जेवढं तुम्ही बॉटमला जाणार तेवढं तुमच्या लक्षात ठेवायचं काय असतं, प्रेशर जास्त. सपोज ह्यासाठी मी पाणी फिलअप केलं असेल तर पाणी दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला वॉटर दाखवतो या बाजूला. सपोज इकडे डॅम्प आहे असा, इकडे पाणी असतं. बरोबर, हा तुम्हाला डॅम्प सरफेस दिसेल, इकडे दिसेल इकडे पोर्शन दिसेल. कधी डॅम्प होती गेलं बघा, ह्या बाजू तुम्हाला काय पोर्शन मोठा झालेला दिसेल. तर काही ठिकाणी काय असतं की असंच असतं बघा, आतल्या बाजूला मोठं असतं, ह्या बाजू तुम्हाला निमोठं वाटेल तुम्ही जर मॉडर्न बघितलं असेल तर. ठीक आहे, शक्यतो जे ओल्ड आहे, जे धरणं आहेत छोटी छोटी ते अशी असतात. अशी का असतात तेही सांगतो. जर जसं तुमची डेप्थ वाढते तसं तुमचं काय असतं, प्रेशर हे जास्त असतं. प्रेशर जास्त असल्यामुळंच लक्षात ठेवा आपल्याकडे भूकंप वगैरे येतात. कशामुळे तर प्रेशर जास्त असल्यामुळं, कुणाचं पाण्याचं प्रेशर जास्त असल्यामुळं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा जर तुम्ही सेमच वॉल ठेवली तर तो प्रेशर मेंटेन करू शकत नाही, तो इझिली ब्रेक होऊ शकतो. सो इट्स डिपेंड्स अपॉन द प्रेशर डिपेंड्स अपॉन द डेप्थ, डेन्सिटी अँड ग्रॅव्हिटी. डेन्सिटी डिपेंड आहे का, 100% डिपेंड असतो. ग्रॅव्हिटी डिपेंड आहे का, डिपेंड हा असतो. बरोबर, त्याच्या पुढे अजून एक एक्झाम्पल सांगतो. बरोबर, तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेला असेल तुम्हाला, किंवा एखाद्या हिमालयामध्ये फिरायला गेला असेल. बरोबर, कोणत्या ठिकाणी प्रेशर जास्त असतं, कोणत्या प्रेशर काय असतं, कमी असतं. मला सांगा, हिमालयातलं तुमचं क्लायमेट आणि समुद्री किनारचं क्लायमेट दोन्ही पण सेम असतं का, नाही, ते काय असतं, वेगवेगळं असतं. बरोबर, आपण आपल्याला जाणवतं की जेव्हा आपण एखाद्या बीचला गेलो आपल्याला काय जाणवतं, दमट जाणवतं. बरोबर, का तर तिथलं जे असणारं प्रेशर असतं आणि एखाद्या हाय तिथलं प्रेशर असतं, हे दोन्ही प्रेशर काय असतं आपल्याला वेगवेगळं असतं. बरोबर, तिथल्या लोकांना काही वाटत नाही, पण जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो आपल्याला काय होतं, थोडं वेगळा फील येतो. बरोबर, तिथला क्लायमेट थोडासा काय असतो, हा वेगळा असतो. का, तिथलं प्रेशर हे वेगळं असल्यामुळं. बरोबर, मला लक्षात ठेवा आता एखाद्या समुद्र सपाटीपासून एखाद्या हाईट वरती गेलो. बरोबर, सपोज महाबळेश्वरला गेलो ना, आपण त्याच्या पुढे कुठे गेलो, कोकणामध्ये गेलो, रत्नागिरी साईडला गेलो, दोन ठिकाणचं क्लायमेट हा वेगवेगळा असतो. हा डिपेंड्स अपॉन कशा असतो, डिपेंड्स अपॉन द प्रेशर. बरोबर, आता एवढ्या सगळ्यांना आम्हाला मला एवढंच सांगायचं होतं, प्रेशर हे डिपेंड असतं. लक्षात ठेवा डेन्सिटी, ग्रॅव्हिटी आणि त्याच्या डेप्थ वरती. भले एच म्हणल्यावर तुम्ही हाईट पकडत चालला असाल तर तसं ते नाही. बरोबर, ठीक आहे, याच्या पुढे जाऊ आपण. आता दुसरा जो पार्ट आहे, हा फॉर्म्युला आहे असू द्या. हा फॉर्म्युला जो तुम्ही सगळ्या पॉईंट मध्ये बघितला तुम्हाला सेमच फॉर्म्युला भेटतो. P इज इक्वल टू डी रो जी किंवा P इज इक्वल टू एच रो जी. सगळ्या पॉइंटला सेम फॉर्म्युला. फॉर्म्युला जास्त तुम्हाला चेंजेस भेटणार नाही. नेक्स्ट पॉइंट आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय ते सांगतो. ठीक आहे, सपोज मी इथे उभा आहे, माझ्या युनिट एरियावरती मी सर्कल आखला, असा गोल सर्कल आखला. ठीक आहे, मी इथे उभा आहे, असं माझ्यावरती गोल सर्कल हा आखला. बरोबर, आणि ड्रॉ केला आणि त्या सर्कलचा शेपचा एक सिलेंडर बनवला. हा सिलेंडर कुठपर्यंत बनवायचा, जिथपर्यंत आपला ऍटमॉस्फिअर आहे तिथपर्यंत बनवायचा. ठीक आहे, वरतीपर्यंत बनवायचा. आता महत्वाचा पार्ट, ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा मिनिंग काय असतो. हा जो मी सिलेंडर बनलाय माझ्या भोवती, ह्याचा एरिया किती आहे, युनिट एरिया आहे. बरोबर, मग ह्या युनिट एरियावरती ह्या ज्या सिलेंडर मध्ये जेवढा गॅस असेल, जेवढी एअर असेल, त्या सगळ्या एअरचं वेट डिवाइड बाय युनिट एरिया, इट इज कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे त्याचं वेट डिवाइड बाय युनिट एरिया, इट इज कॉल्ड ॲज, आपण त्याला काय म्हणतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हटलं जातं. म्हणजे माझ्यावरचं पण ऍटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं असेल, लक्षात ठेवा, माझ्यावर एक सर्कल ड्रॉ केला, त्या सर्कलच्या काय मी सिलेंडर बनला, त्या सिलेंडर मध्ये जेवढी हवा असेल त्या सगळ्या हवेचं वेट पर युनिट एरिया, इट इज कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर, त्याच्या वेळेला आपण वेगळं लिहितो, आपण काय ठिकाणी 10⁵ आपण लिहितो. बरोबर, हे कशावर काढलं जातं, इट्स डिपेंड्स अपॉन द सी लेवल. जे आपलं स्टँडर्ड कुठलं पकडतो आपण, सी लेवलची व्हॅल्यू पकडतो. त्याची व्हॅल्यू काय 1.03 इंटू 10⁵ समथिंग तुम्हाला काय व्हॅल्यू भेटलेली असते. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याच्या पुढे आहे ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गॉस प्रेशर. गॉस प्रेशर म्हणजे लक्षात ठेवा काय येतो, P इज इक्वल टू एच रो जी. दुसरा पार्ट आता ऍब्सोल्यूट प्रेशर, ह्याचा मिनिंग काय आहे. ठीक आहे, पहिली गोष्ट, सपोज मी इथे उभा आहे,
हे माझं काय आहे तर ग्राउंड आहे. ठीक आहे. मग ग्राउंड वरती असताना माझ्या पायाखाली जमीन आहे. कन्सिडर करा आता माझ्या पाया सपोज मी हा पेन घेतला, हा पेन माझ्या पायाखाली पकडला. आता माझ्या पायाखाली जो पेन आहे त्याच्यावरती प्रेशर कुणाकुणाचा असेल तर पहिली गोष्ट माझा स्वतःच प्रेशर पूर्णपणे त्या पेनवरती असेल, प्लस जे माझ्या स्वतःवरती प्रेशर आहे त्या प्रेशरला काय म्हणायचं, इट इज कॉल्ड एज द गॉस प्रेशर त्याला म्हणायचं. त्या पुढं ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणजे काय कुठं लक्षात ठेवा. आता बरोबर माझ्या पायाखाली पेन आहे, त्या पेनवरती माझं वेट आहे, माझं काय माझा फोर्स आहे, आपण एरिया आहे, माझं प्रेशर आहे का आहे, प्लस माझ्यावरच तो कुणाचं प्रेशर आहे, ते प्रेशर कुणाचं आहे आजूबाजूला जे आहे ते प्रेशर माझं कुणाचं आहे, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे सपोज मी कन्सिडर केलं पीए बी द ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस माझं प्रेशर काय असेल एच रो जी किंवा डी रो जी, ह्या दोन्हीची ऍडिशन जर केली त्या दोन्हीच्या ऍडिशनला काय म्हणतात लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड एज द ऍब्सोल्यूट प्रेशर. काय त्याला म्हटलं जातं, ऍब्सोल्यूट प्रेशर हे म्हटलं जातं. ठीक आहे. हा त्याचा जरा फॉर्म्युला जास्त मध्ये बदल नाही. त्यापुढे आहे हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. म्हणजे काय, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आता आपण आय थिंक ऐकलं असेल की वेगवेगळ्या शेपच्या भांड्यामध्ये काय केलं आपण पाणी घेतलं बरोबर, पण तिन्ही पाण्याची लेवल जी सपोज सेम असेल तर प्रेशरचा एकच रूल आहे. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये जरी घेतलं, तुम्ही अशा शेपमध्ये घेतलं, अशा शेपमध्ये घेतलं किंवा ह्या अशा शेपमध्ये जरी घेतलं तर सपोज ह्या तिन्हीमध्ये एकाच लेवलचं पाणी भरलं असेल तर त्या तिन्हीचंही प्रेशर काय असतं इथं बोथ आर सेम असतं. तुम्हाला काय भेटतं, हे सगळं हे सेम भेटतं. का भेटतं तर प्रेशर हे कुठल्या शेपवर डिपेंड नाही, इट्स डिपेंड्स अपॉन ओनली द डेप्थ ऑर हाईट. ते काय असतं फक्त डेप्थ वरती डिपेंड असतं. त्यामुळे लक्षात ठेवा ह्याची डेप्थ बोथ आर इक्वल. मग तुम्ही कुठल्याही शेपमध्ये असा डझंट मॅटर. ठीक आहे. इट इज कॉल्ड एज द हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिकचा मीन काय असतो, फ्लुइड इज ऍट रेस्ट. पॅराडॉक्स म्हणजे तुम्हाला आभासी वाटतं की हे भांड मोठं आहे म्हणून त्याच्यामधून जास्त स्पीडनं पाणी बाहेर पडेल, जास्त प्रेशरनं पाणी बाहेर पडेल, पण असं नाही. जर सपोज तिन्ही सेम लेवलला असतील तर तिन्ही मधून सेम प्रेशरचं पाणी काय होतं बाहेर पडतं. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण आता. त्यापुढचा नेक्स्ट पॉइंट आहे पास्कल्स लॉ. आता पास्कल्स लॉ आय थिंक तुम्हाला 9, 8, 7 स्टँडर्ड कुठे झाला असेल. पास्कल लॉ आपल्याला काय सांगतो ते बघू आपण. पास्कल लॉ सांगतो की सपोज तुमच्याकडे आता सध्या रंगपंचमी होते असं कन्सिडर करून चला. ही रंगपंचमी आहे, ह्याच्यामध्ये पिस्टन असतो आपल्या भाषेत, फिजिक्सच्या भाषेत. ठीक आहे. आपण काय करतो, त्याला एक पुढे तोंड असतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असतं, लिक्विड हे असतं. हा वरून प्रेस केला तो काय म्हणा त्यामधनं पुढून पाणी काय होतं बाहेर येतं. मी ह्याला काहीतरी गंमत करू आपण. हे जे पुढचं तोंड आहे हे काढून टाकतो आणि हे पूर्णपणे पॅक केलं मी सपोज. ठीक आहे. आणि काय केलं, ही जी ट्यूब आहे ह्या ट्यूबच्या काही ठिकाणी मी होल पाडली. इथे एक होल पाडलं, इथं असे मी काय होल पाडले. ठीक आहे. सपोज प्रेशर किंवा लिक्विड इज एनक्लोज्ड इन अ कंटेनर. एका कंटेनरमध्ये काय केलं आपण. वरती माझा काय आहे तो हा एक पिस्टन आहे. जसं आपला रंगपंचमीमध्ये काय असते स्प्रे करण्याची आपली काय असते, त्याला काय म्हटलं जातं नाव मला आठवण आता, तो जे आपल्याला त्याला काय पिचकारी म्हणतो. पिचकारी जी असते त्याला पाठीमाग काय असते स्ट्रेट लाईन काय असते, रॉड असतो. तो आपण रॉड प्रेस करतो, पाठीमाग ओढतो, प्रेस करतो बरोबर. तो रॉड हा आहे. मी काय केलं त्याचं समोरचं तोंड काय केलं क्लोज केलं, आजूबाजूला काय केलं तर होल पाडले बरोबर. मग त्याचा युज काय आहे, आपला पास्कल लॉ कसा बघायचा, पास्कल काय सांगतो लक्षात ठेवा. सपोज इथून मी हा पिस्टन सपोज कितीने चेंज केला मी इथं मी याचं प्रेशर चेंज केलं 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअरचं प्रेशर एवढं काय मी इथं चेंज केलं बरोबर. किंवा याचं प्रेशर मी 10 चेंज केलं, 10 पास्कल याचं प्रेशर काय मी इथं चेंज केलं. तर ह्याच्यामधून जे पाणी पडणार, ह्याच्यामधून जे पाणी पडणार, ह्याच्यामधून जे पाणी पडणार, ह्याच्यामधून जे पाणी पडेल, ह्याच्यामधून पाणी पडेल, ह्याच्यामधून पाणी पडेल, मला सांगा 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या 6 पॉइंट मधनं बाहेर पडणारं पाणी एकाच प्रेशरचा असेल का वेगळ्या प्रेशरचा असेल, एकाच स्पीडचा असेल का वेगळ्या स्पीडचा असेल. तर ह्या 6 मधून जे पाणी बाहेर पडतं ते काय असतं एकाच प्रेशरचं असतं बरोबर. आणि ते प्रेशर किती असतं तुम्हाला माहित आहे. ती पिचकारी आपण थोडी प्रेस केली थोडं पाणी पडतं,
जास्त प्रेस केली जास्त पाणी बाहेर पडतं. इट्स डिपेंड्स अपॉन किती आपण रॉड प्रेस करतो त्यावरती काय असतं, डिपेंड असतं ते कितीने बाहेर पडणार. मग ह्या सेम मेथडनुसार पास्कल आपल्याला काय सांगतो की तुम्ही एखाद्या पॉइंटवर प्रेशर चेंज केलं तर ते चेंज इन प्रेशर इक्वली सगळीकडे काय होतं, डिस्ट्रीब्युट होतं. बरोबर. इथे 10 चेंज केलं, इथे 10, इथे 10, इथे 10 10 10, ह्यालाच म्हणलं जातं पास्कल लॉ. तुम्ही 10 न प्रेस केलं ह्यातनं पाणी काय होतं, 10नच बाहेर हे पडतं. दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज द पास्कल लॉ. आणि पास्कल लॉ कुठे युज केला जातो, फॉर्म्युला आपला P इज इक्वल टू ρg, तोच फॉर्म्युला आहे. आता पास्कल लॉ कुठे युज केला जातो, तर पास्कल लॉ युज करतात हायड्रॉलिक ब्रेक्स अँड हायड्रॉलिक लिफ्ट. तुम्हाला जर आठवत असेल, जर एखादी मोठी व्हेकल घेऊन गेला सर्व्हिसिंग सेंटरवरती, बरोबर, एखादी कार आहे तर कार ती वॉश केली, सपोज आपण वरच्या बाजून कार ही वॉश केली. आता कार खालच्या बाजून वॉश करायची, त्यांच्याकडे एक पंप असतो, तो पायानं असा काय करतो, त्याला प्रेस करतो. पायानं प्रेस केल्यानंतर काय होतं, आपली काय करते, ऑटोमॅटिकली वरती येते. बरोबर. मग तुम्ही जर कधी विचार केलाय का की भली मोठी कार, बरोबर, त्याकडे छोटा पंप असतो. पंप कसला असतो, तो पंप असतो हायड्रॉलिक लिफ्ट असते. थोडं प्रेस केलं तो काय होतो, प्रेस केल्यानंतर ऑटोमॅटिक काय होतं, प्रेशर वाढतं काय होतं, ऑटोमॅटिकली हा वरती येतो. हे कशामुळे घडतं, ड्यू टू द पास्कल लॉ. पास्कल आपण काय सांगतो, एखादे सपोज 10 प्रेस चेंज केलं ते काय होतं, इक्वल डिस्ट्रीब्युट होतं, ते काय होतं, 10 वरती वाढतं. फॉर एक्झाम्पल जर दाखवायचं झालं तर वर्किंग असं असतं, सपोज छोटासा पिस्टन इथं बसला आणि इथं हे पाणी, हे पाणी पूर्णपणे फिलअप केलेलं आहे. इथून एक पिस्टन घेतलं, बरोबर, ह्याच्यामध्ये सुद्धा काय माझं इथं पाणीच आहे. सपोज मला सांगा, हे पाणी पूर्णपणे फिलअप केलंय, याचं वरती स्पेस ओपन आहे, बरोबर. सपोज मी ह्या पॉइंटला जर पाणी प्रेस केलं तर ह्यामधून पाणी बाहेर पडणार का, ह्यामधून पाणी बाहेर पडणार का, तर 100% ह्यामधून काय होणार, तर पाणी हे बाहेर पडणार. हे कशामुळे घडतं, थोडं जरी प्रेशर आपण काय केलं तर चेंज केलं ते काय होतं, इक्वल डिस्ट्रीब्युट होऊन ह्यामधून काय होतं, बाहेर हे पडतं. बरोबर. हाच प्रिन्सिपल कुठे युज केला जातो, इट्स युज इन अ हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये. बरोबर. हे तुम्हाला कुठे बघायला भेटेल, सर्व्हिसिंग सेंटरवरती पंप काय करतात, पंपिंग केलं आपली काय होते, व्हेकल लिफ्ट होते. किंवा तुम्ही 2 व्हीलर सर्व्हिसिंग केलं, त्यांच्यावर मशीन असते, तो प्रेस केलं ते काय होतं, ऑटोमॅटिक काय होतं, वरती येतं. बरोबर. इट्स कॉल्ड ॲज द हायड्रॉलिक लिफ्ट अँड हायड्रॉलिक ब्रेक. तुम्ही कधी विचार केलाय का, भला मोठा 12 चाकी 14 चाकी 16 चाकी ट्रक असतो, कंटेनर असतो, एक छोटासा ब्रेक दाबला तो काय होतं, पडदिशी थांबतो. बरोबर. सो जेव्हा सायकल चालवतो, सपोज आपण सायकल वेगात असते तर आपल्याला फुल फोर्सनं ब्रेक लावायला लागतात, तर तेव्हा तो थांबतो. बरोबर. सायकल चाक आपल्याला अंगावर सोडलं तर आपण ते पकडू शकतो. पण एखाद्या सपोज 4 व्हीलर आहे, एखादं मोठं व्हेकल आहे, एखादा ट्रक आहे, ट्रकाचं एखादं चाक तुमच्या अंगावर सोडलं, तुम्हाला ते पकडता येईल का, तुम्हाला पकडणं तर इझी नाही. तुम्हाला ते थांबवता येईल का, तुम्हाला ते थांबवणं इझी हे नाही. मग एखादा ब्रेक दाबल्यानंतर व्हेकल ऑटोमॅटिक कसं काय थांबतं, तर त्याच्यामध्ये असतात काय असतं, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये आपल्याला काय भेटतं, हायड्रॉलिक ब्रेक भेटतात. हायड्रॉलिक ब्रेक याचा अर्थ, जसं तुमच्या व्हेकलला स्पोर्ट्स बाईकला त्याच्या ब्रेकच्या साईडला एक लिक्विड असतं, बरोबर, त्याला हायड्रॉलिक ब्रेक म्हणतात. ते प्रेस केलं ते काय होतं, गाडी आपली पडदिशी थांबते. बरोबर. आपण त्याला काही ठिकाणी डिस्क ब्रेक म्हणतो, म्हणजे काय होतं, गाडी पडदिशी थांबते. त्यामध्ये काय असतं, लिक्विड असतं. बरोबर. हे कुठे युज करतात, मोठमोठ्या वाहनामध्ये युज केलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, व्हेकल भलं मोठं जे असते काय होतं, पडदिशी ते थांबतं. ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊ आपण आता, मेजरमेंट ऑफ प्रेशर. आता प्रेशर मेजर करायच्या 2 टाईप आहेत. बरोबर. एक आहे मर्क्युरी बॅरोमीटर आहे, दुसरा आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे. आता मर्क्युरी बॅरोमीटर हा काय मोजतो, इट कॅन बी मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. त्याचा फॉर्म्युला काय, P इज इक्वल टू H rho G किंवा D rho G, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता ते कसं असतं, आता तुम्हाला ऍडव्हान्स मी सांगतो ते कसं असतं ते, आणि आपल्या बुकमध्ये डायग्राम सुद्धा नाही. मर्क्युरी बॅरोमीटर कसं आहे, अजून सुद्धा आपल्या सिलेबसला ओल्ड मेथड आपण ते युज करते. मर्क्युरी बॅरोमीटर ऍक्च्युअली असा असतो, ही ट्यूब आहे, ह्याच्या खाली काय असते, पॉलिथिनची बॅग असते, आणि ह्याच्यामध्ये मर्क्युरी फिलअप केलेला असतो. बरोबर. सपोज ह्याची नॉर्मल ह्यामध्ये मर्क्युरी असते, लिहिलं 1 2 3 4 5. बरोबर. आता मर्क्युरी बॅरोमीटरचा मिनिंग काय असतो, इट मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आजूबाजूचं प्रेशर आहे. बरोबर. आपल्याला माहिती आहे मर्क्युरी काय होतं, इझिली एक्सपांड होतं. बरोबर. ज्यावेळी बाहेरचं प्रेशर हे जास्त असतं त्यावेळेला ही जी पॉलिथिन बॅग आहे ती काय होते, कॉम्प्रेस होते. काय होते, कॉम्प्रेस होते. जर पॉलिथिन बॅग ही कॉम्प्रेस झाली तर ह्यात लिक्विड ह्याच्यामध्ये हलकं वरतीच आहे ते काय होतं,
वरती हे जातं. बरोबर. मग ही पॉलिथिन बॅग कॉम्प्रेशन काय होतं, लिक्विड हे वरती जातं. मग हे लिक्विड किती हाईट वरती गेलं त्याच्यात काय शकतो, P इज इक्वल टू H रो G. ह्या फॉर्म्युलेनुसार आपण त्या पॉइंटचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे काउंट करू शकतो. इथे महत्वाचा पार्ट मी लक्षात ठेवा. तुम्हाला विचारतात काय की मर्क्युरी बॅरोमीटर यूज कशासाठी करतात, टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. हे तुम्हाला माहित पाहिजे. ही त्याची काय ते कॉमन डायग्राम आहे, त्यामुळे तुम्हाला शिकवलं जातं. ठीक आहे. त्यापुढे सगळ्यात शेवटचा पार्ट आहे ओपन ट्यूब मॅनोमीटर. आता ओपन ट्यूब मॅनोमीटर याचा अर्थ एक ट्यूब असते, त्याचे दोन्ही एंड ओपन असतात आणि त्याच्यामध्ये लिक्विड जे युज केलं जातं ते लिक्विड महत्वाचं आहे. लिक्विड कुठलं असतं, लो डेन्सिटी लिक्विड असतं. काय काय लो डेन्सिटीचा अर्थ लक्षात ठेवा, एक तर केरोसिन असेल किंवा त्याच्यामध्ये वॉटर असेल. त्यापुढे ह्याचं यूज काय असतं, इट इज युज्ड टू मेजर द प्रेशर डिफरन्स. तुम्हाला जर प्रेशर मधला डिफरन्स काउंट करायचा असेल तर तुम्हाला इथं ओपन ट्यूब मॅनोमीटर तुम्हाला युज करावी लागते. बरोबर. आता ओपन ट्यूब मॅनोमीटर तुम्हाला इझिली बघायला भेटेल. तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन साइट वरती जावा, जो गवंडी आहे तो काय करतो, प्लास्टिकचा असतो, खाली टाईल बसवतो, त्याच्याकडे पाईप असते, त्याला विचारायचं, त्याला म्हणतात पानसं, एक वर्ड आहे त्यांचा, पानसं मध्ये जातं, पानसं लेवल त्याला म्हणतात, पानसं लेवल असं म्हटलं जातं. त्याच्याकडे जी पाईप असते ती पाईप अशी ओपन पाईप असते, अशी वाकडी तिकडे कशी पाईप असेल, इथं पाईप पकडली, इथं पाईप पकडली. बरोबर. हे पाईप मध्ये काय असतं, जनरली ह्याच्यामध्ये काय असतं, पाणी असतं. ठीक आहे. ज्या वेळेला सपोज एका वॉल पासून दुसऱ्या वॉलची मला जर हॉरिझॉन्टलची हाईट मोजा असेल, सपोज खाली आहे वरती आहे, कसं काउंट केलं जातं, ही सगळ्यात आपली ओल्ड मेथड लक्षात ठेवा. ज्याच्या साइन आपण काय करतो, मॅनोमीटर साइन आपल्याला कोणत्याही पॉईंटची हाईट मोजता येते. लक्षात ठेवा. तुम्ही पाईप कितीही वॉल्यूममध्ये ठेवा, 10 किलोमीटर ठेवा, त्यामध्ये पाणी ठेवा, पण सपोज इकडचं एक टोक पकडलं, वरती घेतली का टोक वरती पकडलं, तर इथं जी पाण्याची लेवल असते तीच लेवल इथं असते. ऍट द हॉरिझॉन्टल लेवल बोथ प्रेशर हा सेम असतं. बरोबर. म्हणजे ती पाईप ह्याच्या वरती जर घेतली, लक्षात ठेवा ही पाण्याची लेवल काय होते, सपोज ही पायाची वरती घेतली असेल तर ही पाण्याची लेवल काय, लक्षात ठेवा पाण्याची लेवल इथंच राहते, ती कुठेही सोडून ती जात नाही. ही जी ट्यूब असेल म्हणतात ओपन ट्यूब मॅनोमीटर. ह्याचं यूज काय असतं, टू मेजर द प्रेशर डिफरन्स. 2 पॉईंट मध्ये प्रेशर डिफरन्स काढायचा असेल तर ह्याचा यूज केला जातो. जसं आपल्याला 2 पॉईंट ठिकाणी लक्षात ठेवा, एका हॉरिझॉन्टल लेवलला ऍटमॉस्फिअर प्रेशरचं काय असेल तर सेम असतो. बरोबर. सेम असते, मग आपण इथं आजूबाजूला राहतो, आपल्यावरती ऍटमॉस्फिअर प्रेशर आहे का, आहे, पण ते आपल्याला जाणवत नाही. आपली बॉडी काय त्यामध्ये डेव्हलप झालेली असते. पण इथून आपण समुद्र किनारी गेलो की एखादं हाय ठिकाण झालं, आपला तिथं क्लायमेट काय होतं, वेगळा हा फील हा होतो. का, आपल्याला ह्या प्रेशरची सवयही नसते. ही जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही कुठेही बघू शकता. एखादा गवंडी काम करतो, त्याला विचारायचं, तुम्हाला इझिली सांगेल. ठीक आहे. हा झाला आपला ड्रॉप केलेला सिलेबस, हा पूर्णपणे होता. आपण नेक्स्ट लेक्चर पासून आपल्याला काय स्टार्ट करायचं आहे, सरफेस टेन्शन हा महत्वाचा पार्ट आपला स्टार्ट करायचा आहे, जो आपल्याला ह्या वर्षी बोर्ड मध्ये येणार आहे. ठीक आहे. थांबूया आपण.